काय रे, इथं का बसलास? माझी जागा आता तुझ्या पायाशी आहे दादा. वर कुठेही बसायची लायकी नाही माझी. उशिरा का होईना कळलं हे बरं झालं. चल उठ. हे चल चल माझ्या बरोबर. हा दादा नको ना. हे बघ मी तुला खात्री देतो ना, मी आपली जमीन परत मिळवून देतो ना. हो. अरे कुठं जायचंय हे विचारशील की नाही? माहिती आहे मला, माहिती आहे. पोलीस स्टेशनला. तिकडे जावं लागणारच आहे, पण थोडा वेळ आहे. ए दादा मला माफ कर. हे बघ, अरे संसारी माणूस आहे. समीरचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. तिकडे सुषमा माझी वाट बघते. तू जर मला पोलिसांमध्ये दिलंस, त्याने मला जेलमध्ये टाकलं तर त्याला खाण्याचे वांदे होतील त्यांचे. किती नालायक आहेस रे तू. समीरवर हात उगारताना हा विचार नाही आला मनात, आणि आता बायका मुलांचाच आसरा घेतोयस. लाज नाही वाटत? हे वाटते ना, लाज वाटते, खूप लाज वाटते. म्हणूनच मी परत करणार नाही असं आश्वासन देतोय. नको, आता अजून काही देऊ नकोस. ऑलरेडी खूप मनस्ताप दिलायस तू. अरे पण हे बघ, हे सगळं तुझं कारस्थान आहे ना, ते ओम आणि रणजितच्या कानावर घातलंय मी. काय तू हे यांना सांगितलंस तू? अरे माझ्या लाडक्या पुतण्याला काय वाटेल माझ्याबद्दल? काही काळजी करू नको. जे वाटायचं ना तेच वाटेल, कळलं ना? चल चल माझ्याबरोबर. नाही नाही नाही, हे बघ दादा, मी इथे बसतो. मी काहीही करणार नाही. एकदम गपचूप इथे बसेन. पण मला नेऊ नकोस कुठे. हे बघ, ओमच्या समोर तर तुला जावं लागणारच आहे. आणि तू म्हणतोस तसं तू इथे बसलास ना, तर आता रणजित येईल आणि तुला फिजिकली मारेल. बोल काय करतोस? बसतोय? ओमकडे घेऊन चल. हा चल. ओम, तू निघालास कुठे? आराम कर, तब्येत बरी नाहीये तुझी. नाही, बरं आहे मी. आता थोडासाच वीकनेस आहे. ऑफिसला जातो, जरा कामात मन रमवतो. तो काका घरी आहे. मी काय वाटेल ते बोलीन त्याला, मी मारून टाकीन त्याला. थांब थांब, तू कुठे चालला? काही सांगायचं राहिलंय अजून? मी चुकलो. मी चुकलो. बस शांत राहा, शांत राहा. मी खरंच मारेन तुला. मी काही करेन. शांत राहा. का केलंस तू? काय गरज होती? काल घरात आलास आणि फार कौतुकाने माझी चौकशी करत होतास ना? कुठल्या तोंडाने रे? तू माझा आवडता काका कधीच नव्हतास. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. तू फारच निर्लज्ज निघालास रे. ओ मी तुला सांगतो, हे दादालाही सांगितलंय, मी आपली जमीन परत मिळवेन. हो खरंच सांगतोय. मी त्याला सांगितलं. तुला परत सांगतोय मी. अरे आधी खरं रडायला तरी शिक. किती नाटकं करशील? तू आमच्यावर केस दाखल केलीस, या धक्क्यातनं मी अजून सावरलो नाही. तू हे केलंस? नाही नाही, आपण आता एक काम करू. उद्या जाऊ आणि कोर्टात एक ॲफिडेव्हिट ठेव. हा, त्यात तू लिही की तू कशी जमीन विकलीस, लँड रेकॉर्ड्सवर जाऊन आमची नावं कशी कमी केलीस, 7/12चे उतारे कसे बनवलेस, हे सगळं त्यात नमूद करू आणि कोर्टात दाखल करू. देशील ना लिहून? हो, तू सांगशील ते सगळं करायला तयार आहे मी. हो करीन ना. तू म्हणतोय तसं मी लिहून द्यायला तयार आहे. हो खरंच. मी हे सगळं करीन. पण मी तसं केल्यानंतर कोर्ट मला सोडून देईल ना? तू फारच निर्लज्ज आहेस रे. तू आजीला सोडलं नाहीस, तू आम्हाला काय सोडणार ना? नाही नाही, आता हाच उपाय करू. कोर्ट कसलं सोडताय तुला? कोर्ट सुमोटोच तुझी वाट लावेल, 420 लावेल तुझ्या. आम्हाला काहीच करावं लागणार नाही. हो
मी चुकलो, मला माफ कर. मी तुझा काका आहे, पण तू जरी म्हणालास ना पाया पड, तरी मी पाया पडायला तयार आहे. नाही, या गोष्टीला माफी नाही. मी तुझ्यावर कोर्टात केस दाखल करणार. काय ना, तुझ्यात आणि माझ्यात एकच फरक आहे. तू आमच्या मागे केलंस, मी तुला तोंडावर सांगून करतोय. ओम ओम दादा, सांग ना, समजाव ना त्याला काहीतरी, सांग ना. काय काय म्हणतो तो? मी हो हो. मी काय समजावू? अरे मी सांगितलं म्हणून ओम तुला जमीन द्यायला तयार झाला. आता ना पश्चाताप होतोय मला त्या गोष्टीचा. अरे काका, बाबा सुद्धा आजी आजोबांशी बरा वागला नव्हता, पण त्यांनी तुझ्यासारखं त्यांच्या टाळूवरचं लोणी नाही खाल्लं. ते आजी आजोबांनी कष्टाने शून्यातनं सगळं उभं केलं होतं. त्या जमिनीचा साधा एक तुकडा ठेवला नाहीस तू. ठेवलाय ना, तुकडा ठेवलाय ना. खूप खूप मोठा नाहीये, पण छोटासा तुकडा ठेवला ना. तू फार्म हाऊस बांध ना तिथे. म्हणजे खरं मी 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 त्याच्यावर फिशरीचा प्लान टाकला असता. म्हणजे काय की फिशरीचा प्लान टाकल्यानंतर थोडे पैसे मिळाले असते, जमीन परत मिळत. पण नाही, तू त्याच्यावर फार्म हाऊस बांध. हो, मी तुला देतो तो तुकडा. पण ओ, मला एक संधी दे, मी आपली जमीन परत मिळवीन. एक संधी दे मला. हे बघे, तू त्याला काय देणार आहे? जे आहे ते त्याचंच आहे, आणि याबद्दल काय करायचं याचा कॉल सुद्धा ओमच घेणार आहे. कळलं ना? आणि माझं आता डोकं काहीच काम करत नाही. संध्याकाळी बघू काय करायचं. टेक केअर. काळजी घे. नाही, असं दादा म्हणाला. तू तुझं बघ. रॉंग नंबर. तेवढंच देवाचं नामस्मरण. चल दर्शनाला जाऊ. हॅलो शांताराम. अरे का डोक्यात भुसा भरलाय का तुझ्या? बरोबर आहे, तुझी आतापर्यंत प्रगती झाली नाही ना, हे बरोबर आहे. कारण देव जेव्हा अक्कल वाटत होता ना, तेव्हा तू कुठेतरी भजी खात होतास. भजी. अरे काय केलं म्हणजे काय? किती वेळा सांगितलंय की मला वेळी अवेळी फोन करत जाऊ नको म्हणून. मी ओमच्या घरामध्ये आहे, इथे कायमच आजूबाजूला माणसं असतात. कळत नाही का तुला? गोत्यात येईन मी. खूप मोठी रिस्क आहे. काय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. मला काहीही विचारू नकोस तू. मला एक सांग, तुला पैशाची गरज आहे? मला पैशाची गरज आहे. तुझा भाऊ बक्कळ पैसे कमावतोय, तसा माझा भाऊ कमावतोय. तुला त्याच्याकडनं पैसे उकळून घ्यायचेत, तसे मला माझ्या भावाकडनं पैसे काढायचेत. कळलं का? तेव्हा आता मी जे सांगतोय ना, ते गप गुमान ऐकायचं, नाहीतर तिकडे अंधारात सडत पड तिथे. अरे काय टेन्शन घेतोयस तू? अरे डोक्याचं काम म्हटल्यानंतर टेन्शन येणारच. आणि तू टेन्शन घेऊ नको. तुला कुठलंही टेन्शन नाही, कारण तुला अक्कलच नाहीये, डोकंच नाहीये तुला. हे बघ, मी जोपर्यंत सांगत नाही ना, तोपर्यंत तिथे गपगुमान पडून राहायचं. पैसे दिलेत ना, खाओ पिओ ऐश करो. आणि पुन्हा जर मला फोन केलास ना, तर याद राख, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या माझ्यामध्ये मी जास्त वाईट आहे. फोन ठेव आता.
किती झाले हो तुमचे? अगं बघ ना, म्हणजे ऑफिस मधला स्टाफ वगैरे धरून जवळजवळ 150 होत आहेत ग. तरी मी बरेच कट केलेत, म्हणजे शॉर्टलिस्ट करतोय मी, पण 150 तरी होताच आहेत. अरे बापरे, एवढे होत आहे? हो. माझे अजून 200च झाले. हे काय बोलतेस, कळते का तुला? अगं 200च काय म्हणतेस? 200 म्हण. कट कर आधी. अरे आता यातनं काय कट करणार? यातलं काही नाही कट होऊ शकत आहे. माझे 150, तुझे 200. मोठ्या बाबांचे असतील, शिवाय वसंत दादा, उमा वहिनीचे असतील, शिवाय शरद आणि वीणा त्यांचेही मित्रमंडळी असतीलच की. हे बघ, एवढे सगळे मंडळी येणार असतील ना, तर एखादं मैदानच बुक करावं लागेल आपल्याला. गुड आयडिया. हे शाळेजवळचं ग्राउंड आहे ना, व्यवस्थित भरपूर माणसं मावतील तिकडे. हे बघ, मी सार्कास्टिकली बोलत होतो ग. तरीच म्हटलं. तरीच काय तरीच? आपल्या बाईसाहेब हट्ट धरून बसलेत, आठवते का? लग्न साधेपणानेच करायचंय. असं सगळंच कसं ऐकता हो तुम्ही? अगं कोण आहे ती? काय कळतंय तिला? या सगळ्या लोकांना जर आपण बोलवलं नाही ना, तर आपल्याला फेस करायचंय त्यांना. ती जाईल पुण्याला निघून. आणि तुम्हाला माहितीये का, नुसती घरची 70 होत आहेत. आता यांना टाळून चालणार आहे? तुझा मुद्दा कळला मला. मग पण शेवटी लग्न मुलांचं आहे, कळतंय का? आपण मारे हट्टाने आपल्याला हवं तसं करून घेतलं, पण त्यांना आवडलं नाही आणि तोंड पाडून बसली मुलं त्यांच्याच लग्नात. चालणार आहे का तुला? शी बाबा, हे लग्न म्हणजे ना सगळं गोंधळ आहे. अरे हे बरं आहे, म्हणजे इतके दिवस तूच लग्नाच्या मागे लागली होतीस. मारे मला हाताला धरून याद्या बनवायला इथे आणून बसवलंस, आणि आता तूच म्हणतेस की लग्न म्हणजे गोंधळ आहे सगळा म्हणून. अहो, गोंधळ म्हणजे सगळ्यांची मनं आपणच सांभाळायची का? त्याचं मन सांभाळा, त्याचं मन सांभाळा. माझं काय? माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही. काय चाललंय? आली तुझं मन सांभाळणारी आली. काय काय चाललंय? काही नाही ग, याद्या बनवत बसलोय. मग ही का अशी चेहरा पाडून बसलीये? अगं, जेमतेम 200 लोक झाली आहेत, तर लगेच त्यांचं 200. काय रे हेमंता, तुला काय प्रॉब्लेम झाला 200 लोक झाली तर? हे बघ वहिनी, माझा काहीही प्रॉब्लेम नाही. खरंच माझा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे ईशा आणि ओमचा. ईशा आणि ओम हट्ट धरून बसलेत ना की लग्न साधेपणाने करायचंय, आणि आम्ही दोघांनी त्यांना वचन दिलेलं आहे तसं. हो, तुम्ही ना बाबा फारच विचार करता मुलांचा. आणि एक तर ईशा आपली 1 नंबरची हट्टी. म्हणून ह्याला काय अर्थ आहे? आमच्या घरातलं महत्वाचं कार्य आहे, आणि आम्ही तुमचं दोघांचं लग्न करून देतोय ना, त्याला परमिशन दिली ना आम्ही. मग आता आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे करू दे. आम्ही ठरवू कसं करायचं लग्न ते. हा, मग हेच म्हणलं मी यांना. तर हे म्हणतात की त्यांचा विचार करायला पाहिजे, ते काय म्हणतील दोघं. अगं तुला कळतंय का, आपण त्यांच्या अख्ख्या घराला वचन देऊन आलोय. मी तोंड कशी पडेन? बरं ठीक आहे, तू वचन दिलंयस ना. हो ठीक आहे, मग होऊ दे लग्न त्यांच्या मर्जीप्रमाणे. चालेल. मोजकी लोक बोलूया आपण. हा, त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करूया. हो. आणि मग रात्री आपण रिसेप्शन देऊया आपल्या मर्जीने आपल्या लोकांना. रिसेप्शन? अय्या, हे लक्षातच नाही आलं माझ्या. मला नाही सुचलं बघे. उमा, मला पर्याय नाहीये तुझ्याशिवाय. तू वकील आहेस ग माझी, खरंच. असं करूया. येतील का दोघं? नाही, मुलांचं काही सांगता येत नाही म्हणून. त्यांना विचारायचं नाही, त्यांना सांगायचं. त्यांना म्हणावं तुम्हाला यावं लागेल. असं सांगायचं? असं सांगायचं. आणि आत्ता सांगायचं. कर फोन त्यांना. हा. हॅलो इशू, आम्ही रिसेप्शन करतोय. काय? रिसेप्शन. आणि तुम्हाला यावं लागेल. आई, मी खूप कामात आहे आता, मी नंतर बोलतो तुझ्याशी, ठीक आहे? कट केला. आता काय सांगायचं? तुम्हाला यावंच लागेल.
हॅलो. हॅलो, शंकर का? हो, कोण बोलते? नमस्कार, मी सत्यजित चौधरी बोलतोय, ओमचा काका. ओम चौधरीचा काका? हा. कशाला फोन केलाय? जरा नाराज दिसताय तुम्ही. नाही, असं आवाजावरनं वाटतंय. काय झालंय काय? ते सोडा, आधी नंबर कुठून काढला माझा ते सांगा. काय, मित्रांचे नंबर शोधून काढण्यामध्ये मी एकदम पटाईत आहे. काय अवघड नाही माझ्यासाठी ते. असं समजा मी तुमचा हितचिंतक आहे. हा. तुम्ही? हो. आणि हितचिंतक का? आयला, चौधरी कसले आमचे हितचिंतक? तिकडे आलो की मारामारीची भाषा करतात, बहिणीला भेटू पण देत नाहीत साधं. अहो, असं कसं भेटून देत नाही तुम्हाला? तुमची बहीण आहे ना, सख्खी. तुम्हाला माहितीये ना, ती पोटूशी आहे. अहो, पहिल्या बाळणपणासाठी माहेरी घेऊन जातात, एवढंही माहित नाही का तुम्हाला? अहो, रीतभात आहे. अहो साहेब, घरचे किती वेळा मागे लागतात तिला घरी घेऊन ये म्हणून, पण ती आली तर पाहिजे ना. काय, ती बिचारी घाबरते, भोळी आहे ना. ह्या सगळ्या लोकांच्या दडपणाखाली आहे ती. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमच्या घरच्यांना माझ्या वतीनं निरोप द्या. काय? की ती तिच्या पहिल्या बाळणपणासाठी माहेरीच येणार आहे. हो. काय, ती आता आमची पोरगी आहे. तिकडे गेली तर काही दिवस चैन पडणार नाही, पण मग जन्म इथेच काढायचा आहे ना तिला. काय? हा, हो, बरोबर आहे. मी तुम्हाला परत फोन करीन धनाला कधी घेऊन जायला या म्हणून. हा, ठीक आहे, ठेवा फोन. ठीक आहे. मोठे बाबा, मला नाही वाटत ओमची आई येईल आमच्या लग्नाला. सो या बाबतीत आता आणखीन हट्ट करणं योग्य आहे असं नाही वाटत मला. आणि मुळात आपण ह्या सगळ्यात खूप वेळ घालवतोय. अगं, असं कसं म्हणतेस तू? पण मला कळतच नाहीये, तुम्ही या बाबतीत इतके इन्सिस्टंट का आहात? का म्हणजे काय? अगं, आता लवकरात लवकर हे सगळं महानाट्य आपल्याला आपल्या घरात सांगावं लागणार ना. हा उंदीर मांजराचा खेळ किती दिवस चालत राहणार? लग्नाच्या आधी ओमची खरी फॅमिली कमीत कमी टॉकिंग टर्म्सवर यायला नको? पण माझा प्रश्न तोच आहे ना मोठे बाबा, या सगळ्यात खरं तर बाकी कोणाचा काय संबंध आहे? मी ओमशी लग्न करणार आहे की नाही, त्याची फॅमिली एकत्र आणायला मग मला इतकं का झुरावं लागतंय? बर, ते सगळेजण अखेरीस एका छताखाली आनंदाने गुण्या गोविंदाने नांदू लागले असं तो होणार नाहीये. मग कशासाठी आहे हा सगळा अट्टाहास? मला हाच प्रश्न आहे की हे सगळं कशासाठी आहे? ईशा, मी तुला हे सगळं का सांगतो याचा थोडा विचार केलायस का तू? हे बघ, मी तुला दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचं रिझनिंग माझ्याकडे आहे. मुळामध्ये तुझं शिक्षण व्हावं हा यातला हेतू आहे. हे तुझं आर्ग्युमेंट आहे ना, हे एस्केपिस्ट आहे. ही पळून जायची वृत्ती चांगली नाही. समोर असलेला प्रॉब्लेम आपण फेस करू शकलोच पाहिजे. आय एम सॉरी मोठे बाबा, मला तुमच्या इंटेन्शन्स बद्दल कोणताही आक्षेप घ्यायचा नाहीये, खरंच नाहीये. पण हे सगळं जुळवून आणण्यासाठी मी किती मनापासून प्रयत्न करते तुम्हाला दिसतंय ना? हो ना. आणि आता जर का मला हे क्लिअरली कळतंय की हे सगळं जुळवून आणणं अशक्य आहे, मग का हात धुवून मागे लागायचं या सगळ्यासाठी? कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी हात धुवूनच मागे लागायला लागतं.
मैदान सोडून अर्धवट परत फिरण्याचा मार्ग सोपा आहे आणि आपल्याला तेच तर करायचं नाहीये. ईशा, तू माझी नात आहेस आणि माझ्या नातीने असं केलेलं मला आवडणार नाही. बघ, तुम्हाला सांग, ओम आत्ता ज्या फॅमिली बरोबर तिकडे राहतोय त्यांच्यात काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, म्हणजे काय? हे बघ, लग्नाची तारीख आपण ठरवलेलीच आहे आणि लवकरात लवकर आपल्या घरात हे सगळं सांगावं लागणार आहे. त्यावेळी ओमची खरी फॅमिली असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण इतके दिवस हे सगळं का लपवलं याचं उत्तर आपल्यापाशी असेल. कळतंय ना मी काय बोलतोय ते? आता ओमच्या आईचं कसं मॅनेज करायचं ते तू बघ.